Hello everyone, I'm audible. माझा आवाज येतोय का? Yes. ओके. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? ओके, नो इश्यूज. चलो, लेट्स स्टार्ट विथ द पिरियॉडिक टेबल. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं पिरियॉडिक टेबल मध्ये काय काय डिस्कस केलेलं. आपण स्टार्टिंग मध्ये बघितलं होतं की डॉबेनियर्सचे ट्राइड्स बघितले होते. डॉबेनियर्सचे ट्राइड्स काय होते? सिम्पली एक 5 मिनिटात क्विक रिव्हिजन करूया. चला, डॉबेनियर्सचे ट्राइड्स काय होते? जर आपल्याकडे 3 एलिमेंट्स असेल तर E1 आणि E3 ची जर ऍडिशन केली आणि डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला E2 चं काय मिळतं? मास मिळतं. नेक्स्ट टॉपिक बघितला होता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स काय असतं? इट्स सिम्पली द सा रे ग म प ध नि सा. सो एव्हरी फर्स्ट अँड 8 एलिमेंट शोज सिमिलर फिजिकल अँड देअर केमिकल प्रॉपर्टीज. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं दिमित्री मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल बघितला. त्यांनी जी टॅब्युलर फॉर्म मध्ये जी अरेंजमेंट केली होती ती काल लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेली. आणि नेक्स्ट आपण बघितलं हेनरी मोसलेचा टेबल विच इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सायंटिस्ट हेनरी मोसले. आता हेनरी मोसलेने जो पिरियॉडिक टेबल अरेंज केला होता विच इज अरेंज ऑन द अटॉमिक नंबर. तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ अटॉमिक नंबर, जसं जसं अटॉमिक नंबर इन्क्रीज होणार आहे तशी त्याची अरेंजमेंट केलेली होती. सी, एक क्विक रिव्हिजन करूया की पिरियॉडिक टेबल मध्ये किती टोटल ब्लॉक्स असतात. टोटल 4 ब्लॉक्स असतात. ओके. सो S, P, D अँड F. ओके. आता इथे बघा, हा फर्स्ट जो आहे ग्रुप 1 अँड ग्रुप 2 आर कॉल्ड एज द एस ब्लॉक एलिमेंट्स. स्कॅन्डियम पासून तर झिंक पर्यंत हा जो येल्लो वाला पार्ट दिसतोय तुम्हाला विच इज डी ब्लॉक एलिमेंट्स अँड दिस इज पी ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यावरनं ग्रुप 13 टू ग्रुप 18 पर्यंत जेवढे पण एलिमेंट्स बिलॉंग करतात दे आर इन द पी ब्लॉक एलिमेंट्स. आणि हा जो लोअर पार्ट आहे विच इज एफ ब्लॉक एलिमेंट्स. एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज असतात, एक असते लॅन्थेनाइड सिरीज अँड सेकंड इज द ऍक्टिनॉइड सिरीज. ओके. सो आता या इलेक्ट्रॉन्स, हे जे एलिमेंट्स आहे या एलिमेंट्स मध्ये तुम्ही बघू शकता हा जो शेवटचा ग्रुप दिसतोय तुम्हाला विच इज ग्रुप 18 एलिमेंट्स द नोबेल गॅसेस. हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. दीज आर द नोबेल गॅसेस. आता या नोबेल गॅसेसचा यूज आपण या नोबेल गॅसेस जे आहे त्यांचा यूज आपण करणार आहे टू ड्रॉ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्सचं कसं ड्रॉ करायचंय त्याच्यासाठी लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बोर्स मॉडेल्स बद्दल. बघा, आपण आता डिस्कस करूया की बोर्स मॉडेल्स मध्ये काय. सी, बघा इकडे बोर्सने काय सांगितलं होतं? मिडलला कोण असतो? न्यूक्लियस विच इज पॉझिटिव्हली चार्ज. आता पॉझिटिव्हली चार्ज जो न्यूक्लियस असतो त्याच्या सराउंडिंगला कोण फिरत असतात? इलेक्ट्रॉन्स फिरतात, बरोबर. आणि ते ज्या पाथ मध्ये फिरतात दिस सर्क्युलर पाथ इज नोन ऍज द ऑर्बिट्स या तर शेल्स ज्याला आपण म्हणतो. ओके. दिस इज न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात. आणि इथे कोण फिरत असतात? सर्क्युलर पाथ मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. आता जी न्यूक्लियसच्या नियरेस्ट शेल असते ती कोणती असते तुमची? के शेल. आता एन इज इक्वल टू जर 1 असेल तर ती शेल कुठली असते? के. त्याच्यासाठी आपण एक टेबल ड्रॉ करूया इकडे छोटासा, जो आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितलेला. इफ अगर एन की वैल्यू 1 होगी तो शेल कौन सी होती है? के शेल. ओके. एन ची व्हॅल्यू जर 2 असेल तर शेल कुठली असते? एल. 3 असेल तर एम. 4 असेल तर एन. चला, आता त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता. इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी एका शेलमध्ये. आता आपण कसं फाइंड आउट करणार की के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बिलॉंग करतात? त्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला होता? चला सांगा पटापट.
बताओ जल्दी, हाउ टू फाइंड आउट द कि एक शेल में कितने इलेक्ट्रॉन्स फिल हो सकते हैं। फॉर्म्युला काय होता, 2n², काय होता फॉर्म्युला, 2n². चला, के शेलची कॅपॅसिटी फटाफट आन्सर करायचे. के शेलची कॅपॅसिटी 2, एल ची कॅपॅसिटी कसं फाइंड आउट करणार, सिम्पली एन ची व्हॅल्यू 1 टाका, तुम्हाला आन्सर मिळेल. आता एन ची व्हॅल्यू 2 टाका, 2 चा स्क्वेअर 4 इंटू 2 काय येणार 8. सो एल ची कॅपॅसिटी 8, एन ची कॅपॅसिटी 18, एन ची कॅपॅसिटी 32. सो 2, 8, 18, 32 हे काय असतात, हे की शेल मध्ये एवढे इलेक्ट्रॉन्स फिल होऊ शकतात. त्याच्यानंतर एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिल होतात, मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स 8, एम शेल मध्ये 18 आणि एन शेल मध्ये 32. ही जी इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे ह्याच्यावरनं आपण कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करतो. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करताना सगळ्यात स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुणाचं असतं, तर नोबेल गॅसेसचं असतं. म्हणून दे आर द इनर्ट गॅसेस. ओके, त्यांना आपण फॉलो करत असतो. सो आता सपोज मला ड्रॉ करायचंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. किती असतो रे अटॉमिक नंबर सोडियमचा, सोडियमचा अटॉमिक नंबर सांगा फटाफट. 11. येस, करेक्ट. चलो, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल, पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरू शकतात, मॅक्सिमम 2. नेक्स्ट 8. आता 2 आणि 8 किती झाले 10. आपल्याला टोटल इलेक्ट्रॉन्स किती फिल करायचे 11. सो 2, 8, 1 is remaining. So 2, 8, 1 is the electronic configuration of sodium. आता हे जर तुम्हाला डायग्रामॅटिकली काढायचं असेल तर हाऊ विल यू ड्रॉ, मध्ये न्यूक्लियस किंवा तुम्ही एनी पण देऊ शकता. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स 2, नेक्स्ट शेल मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. and next shell मध्ये किती येणार इलेक्ट्रॉन्स 1. so this is diagrammatically representation of sodium. so 2, 8, 1 is the electronic configuration of sodium. हे कशा थ्रू काढलं आपण, जे आपल्याला माहिती आहे की टोटल शेल्स किती आहे KLMN, के ची कॅपॅसिटी इज 2, नेक्स्ट 8, 18 and 32. आता तुम्ही मला सांगायचंय व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर. पहिले सांगा सल्फरचा ऍटॉमिक नंबर किती असतो, सल्फरचा ऍटॉमिक नंबर सांगा पटकन. 16. करेक्ट, वेरी गुड. चलो बताओ, नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर. बताओ बच्चों जल्दी जल्दी. पहिल्या शेल मध्ये केले किती इलेक्ट्रॉन्स 2, नेक्स्ट शेल मध्ये 8, आता किती फिल झाले 10, आता किती बाकी राहिले 6. सो 2, 8, 6, दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर. ओके, नेक्स्ट इज अर्गॉन. अब तुम लोग करो, व्हाट इज द एटॉमिक नंबर ऑफ अर्गॉन. तुम्हाला पहिले 20 एलिमेंट्स तर पाहिजेच ना. चलो बताओ जल्दी. 18. करेक्ट. व्हाट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, येस 2, 8, 8. सो मॅक्सिमम कॅपॅसिटी ह्याची किती आहे 8 इलेक्ट्रॉन्स आपण याच्यामध्ये फिल करू शकतो. सो 2, 8, 8 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अर्गॉन. नेक्स्ट इज क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिम्पली पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल मध्ये 8 आणि किती उरले 7. सो दिस इज 2, 8, 7. दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. गॉट इट. कसं फील करायचंय समजलंय तुम्हाला.
येस, ओके, गुड. आता आपण हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यावरनं महत्वाची प्रॉपर्टी शिकणार आहे, विच इज व्हॅलेन्सी. कुठली? व्हॅलेन्सी. सी. आता व्हॅलेन्सी इज नथिंग बट द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द एलिमेंट्स. त्या एलिमेंट्सची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण व्हॅलेन्सी यूज करतो. अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग खूप जास्त महत्वाचे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये व्हॅलेन्सी विसरला तर अवघड होऊन जायचं तुमचं. ठीक आहे, चला आता आपण व्हॅलेन्सी डिफाईन करूया. सपोज मला आता सोडियम साठीची व्हॅलेन्सी फाइंड आउट करायची. आता व्हॅलेन्सी फाइंड आउट करताना तुम्ही कन्सिडर करता आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. आता सपोज सोडियम जे मी कन्सिडर केला तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, आउटर मोस्ट शेल मीन्स व्हॅलेन्स शेल, सगळ्यात शेवटची शेल, सगळ्यात शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत रे? 1. आता बघा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलेन्सी या दोघांमध्ये डिफरन्स असतो. शेवटच्या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. व्हॅलेन्सी आपण फाइंड आउट करणार आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1. आता ह्याच्या मागे एक ट्रिक सांगते मी तुम्हाला, विच इज व्हेरी सिम्पल. सपोज आता आपल्याला फाइंड आउट करायचंय, सोडियम साठीची आपण फाइंड आउट केली, व्हॅलेन्सी त्याची 1 आहे. का? तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1. आता मला सल्फर साठीचं कॅल्क्युलेट करायचंय की सल्फर साठी आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 6. म्हणजे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे त्याच्याकडे? 6. आता हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे, जर ते मोर दॅन 4 असेल तर आपण ऑक्टेट रूल नुसार त्याला 8 मधनं मायनस करतो. मग आता सल्फरची जर व्हॅलेन्सी मला कॅल्क्युलेट करायची असेल तर सल्फरसाठी माझ्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इज 6. म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. गॉट इट? आता ऑक्टेट रूल नुसार आपण 8 मधनं 6 मायनस करणार आहे, कारण मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असते इलेक्ट्रॉन्सच्या आउटर मोस्ट शेल मध्ये? किती मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो? 8. सो 8 मायनस 6, हाऊ मच इट इज? 2. सो सल्फरची व्हॅलेन्सी किती झाली? 2 झाली. गॉट इट? आता अपन नेक्स्ट फाइंड आउट करिए अर्गॉन साठी. अर्गॉन के लिए क्या होगा? बताओ जल्दी. 0. काय असणार? 0. कारण आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 8. आणि आपण त्याला ऑक्टेट रेल नुसार मायनस करणार. सो 8 मायनस 8 इज 0. मग मला आता सांगा, जे नोबेल गॅसेस आहे, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन, हे जे नोबेल गॅसेस आहे ह्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी 0 असते. याचा अर्थ काय? दे आर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यांना इलेक्ट्रॉन्स देण्याची किंवा घेण्याची काही गरज आहे का? ते इलेक्ट्रॉन शेअर करतील का? नाही, कारण ते ऑलरेडी स्टेबल आहे. तर ते स्टेबल आहे, त्यांना ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणार आहे, म्हणजे ना इलेक्ट्रॉन गेन करणार आहे ना इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. म्हणून दे आर द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले इलेमेंट्स येतात? निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन अँड हिलियम. ओके, सो दीज आर द व्हॅलेन्सीज. चला आता फ्लोरीन साठीची फाइंड आउट करा. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला गिवन आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण गिवन आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची त्याची व्हॅलेन्सी किती आहे. हाऊ मच इट इज? 1. व्हेरी गुड. सो 8 minus 7 is 1. This is the valency of the chlorine. Got it? सगळ्यांना समजलं व्हॅलेन्सी काय असते? येस ऑर नो? ओके, चला आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. ज्यांना समजलं नाही त्यांनी परत एकदा लक्ष द्या. सपोज एक्झाम्पल आहे आपल्याकडे कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर किती असतो रे बाळांनो? कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बताओ जल्दी. 2, 8, 8, 2. 2 plus 10 is 10, 18 plus 2, 20.
सो व्हॅलेन्सी किती झाली कॅल्शियम साठीची? व्हॅलेन्सी किती झाली कॅल्शियम साठीची? 2, कारण आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे? 2. सो आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स जर 1, 2, 3, 4 असेल तर व्हॅलेन्सी तुम्ही ऍज इट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे तेवढीच लिहायची. जर 4 पेक्षा ग्रेटर आलं, 5, 6, 7, 8 आलं, तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरायचं? 8 मायनस जे काय असेल रेस्पेक्टिव्ह नंबर मायनस करायचा, तुम्हाला काय मिळणार त्याची व्हॅलेन्सी. गॉट इट? येस ऑर नो? ओके, चलो. नाव आता आपल्याला पिरियॉडिक टेबल्स मधले ट्रेंड्स शिकायचे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. ओके, चलो. आता ट्रेंड्स काय असतात रे? ट्रेंड्स मध्ये तुम्हाला सांगता येईल कुठले कुठले ट्रेंड्स इन्क्लुडेड असतात? चला, त्याच्यामधला आपण पहिला शिकणार आहे विच इज ॲटॉमिक साईज. ओके. आता डिफरंट टाइप्स ऑफ ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल आपण याच्यातनं काही शिकणार आहे. ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक साईज या तर ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस काय असते ते आपण डिस्कस करूया इकडे. नेक्स्ट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहे. इथे भरपूर सगळे गिवन आहेत, आपण पहिले ॲटॉमिक रेडियस डिस्कस करूया. चला, सगळ्यात पहिले मला सांगा, आता मेंडेलिफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तुमचा, विच इज अरेंज ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ओके. आता हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये तुम्ही प्लेस केलाय. सपोज तुमच्याकडे जर पिरियॉडिक टेबल आता गिवन असेल तर तुम्ही तिकडे बघू शकता ॲटॉमिक रेडियसचा ट्रेंड काय असतो. आता जसं तुम्ही लेफ्ट टू राईट आणि डाऊन टू द टॉप टू बॉटम किंवा म्हणू शकतात किंवा डाऊन टू द ग्रुप म्हणू शकतात. आता लेफ्ट टू राईट मी तुम्हाला इथे पिरियॉडिक टेबल शो करते, म्हणजे आपण डिस्कस करायला सोपं होईल. सी, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द ॲटॉमिक रेडियस. आता ॲटॉमिक रेडियस काय असते पहिले त्याच्या आधी डिस्कस करूया. ॲटॉमिक रेडियस काय? आता तुमचा जो पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबल पासून जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार आहे, बरोबर. आता लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय की डिक्रीज होतोय? सांगा पटपट. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय की डिक्रीज होतोय? जसं जसं तुम्ही पिरियॉडिक टेबलच्या लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे तसे तसे ॲटॉमिक रेडियस तुमची डिक्रीज होते. बघा, फर्स्ट मी इथे लिहिते ॲटॉमिक रेडियस बद्दलचं, तुम्ही पण राईट डाऊन करायचंय. टॉपिक टाकूया ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज तुम्हाला माहितीये कशामध्ये मेजर करतात? कोणाला सांगता येईल? ॲटॉमिक साईज कशामध्ये मेजर करतात कोणाला सांगता येईल? सपोज मध्ये न्यूक्लियस आहे, ओके. न्यूक्लियसच्या अराउंड जे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. आता ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस काय असतं? सिम्पली हा जो तुमचा न्यूक्लियस आहे तिथपासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंत जेवढं डिस्टन्स असतं ते काय असतं तुमचं? ॲटॉमिक रेडियस. तो आपण इकडे लिहूया.
distance between the nucleus and its outermost शेल. आता तुमचा मिडलला जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे, या न्यूक्लियस पासून तर आउटरमोस्ट शेल पर्यंत काय असतं, तुमची अटॉमिक रेडियस असते. आता या अटॉमिक रेडियस पर्यंत पहिले मला सांगा, जसे जसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होणार आहे, तशी तशी शेल इन्क्रीज होणार आहे, तसं तसं डिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो तुम्ही सायमल्टेनियसली लिहिलं तरी चालणार आहे. त्याचा ट्रेंड काय, इथे काही इलेमेंट्स मी तुम्हाला लिहून देते. फॉर एक्झाम्पल त्यांची अटॉमिक रेडियस आपण इथे लिहूया. atomic radius जी असते, which is measured in the picometer. आणि सिम्बॉल असतो त्याचा पीएम, दॅट इज पिकोमीटर. आता काही इलेमेंट्स मी तुम्हाला देते. त्या इलेमेंट साठीच, सपोज इलेमेंट्स असेल ऑक्सिजन, तर इट हॅज अ 66 पिकोमीटर. बोरॉन साठीची असते 88, कार्बन साठीची असते 77. नेक्स्ट इज नायट्रोजन विच हॅज 74, बेरिलियम हॅज 111, लिथियम हॅज 152. सो असे काही इलेमेंट्स तुम्हाला इथे दिलेत गिवन. त्या गिवन इलेमेंट साठीची काय दिली आहे, अटॉमिक रेडियस गिवन दिली आहे. सिम्पली अटॉमिक रेडियस काय असते, तुमचा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस पासून तर आउटरमोस्ट शेल पर्यंत जेवढं डिस्टन्स असणार आहे ती तुमची अटॉमिक रेडियस असणार आहे. सिम्पली जसं जसं अटॉमिक नंबर इन्क्रीज होणार, तशी तशी ती शेल काय होणार, इन्क्रीज होणार. जेवढी शेल जास्त, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स जास्त, तेवढी मोठी शेल, तेवढी त्याची अटॉमिक रेडियस पण काय असेल, जास्त असणार आहे. ओके, सो तुम्ही तिकडे लिहू शकता. मी एंडला तुमचे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते एका बोर्डवरती लिहून देते. जर तुम्हाला काही इलेमेंट्सची पिकोमीटर मध्ये ही गिवन आहे अटॉमिक रेडियस, तुम्हाला जर लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता तिकडे. तर तिचा ट्रेंड काय आहे, तो ट्रेंड जास्त महत्वाचा आहे. पहिले ट्रेंड लिहून देते तुम्हाला. अटॉमिक रेडियस चा ट्रेंड मात्र बोर्ड साठी लक्षात ठेवायचा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण लक्षात आलं पाहिजे की अटॉमिक रेडियस आपण कशात मेजर करतो, पिकोमीटर. कारण तुम्हाला आता एमसीक्यू मध्ये असे क्वेश्चन्स येतात की नॅनोमीटर मध्ये करतात, की मायक्रोमीटर मध्ये करतात, की सेंटीमीटर मध्ये करतात, असा क्वेश्चन येऊ शकतो. सो अटॉमिक रेडियस सिम्पली कशात मेजर करतात, पिकोमीटर मध्ये मेजर करतात. ओके, सिम्बॉल असतो त्याचा पीएम. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट, from left to right, atomic radius decreases. Okay. Next, from, आता तुम्ही डाउन टू द ग्रुप बोलू शकता, या तर तुम्ही टॉप टू बॉटम बोलू शकता. फ्रॉम डाउन टू द ग्रुप, the atomic radius increases. का इन्क्रीज होणार आहे, सिम्पली जर रिझन विचारलं तर एकच तुम्हाला सांगायचंय, जसे जसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढणार आहे, जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होतील तेवढी त्या शेलची साईज वाढेल. सो सिम्पली अटॉमिक रेडियस काय असतं, तुमच्या न्यूक्लियस पासून तर आउटरमोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स असतं. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त, तेवढी त्याची शेल जास्त, तेवढी त्याची अटॉमिक रेडियस पण जास्त आहे. हा ट्रेंड सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. लिहिताय ना तुम्ही सगळे, येस ऑर नो? डन. ओके ओके ओके.
करू रफ? ओके, नेक्स्ट ट्रेंड आपण बघूया विच इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, सो सांगा व्हॉट इज तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? सिम्पली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते? इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची जी कॅपॅसिटी असते, टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ, त्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणतात. म्हणजे जो पण इलेमेंट असेल त्या इलेमेंटची जी अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे, दॅट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. की तो स्वतःकडे किती इलेक्ट्रॉन्स पुल करू शकतो, किती इलेक्ट्रॉन्स खेचू शकतो, त्याला सिम्पली म्हणतात इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, सो अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स या तर पुल्स इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स इटसेल्फ, त्याला काय म्हणतात? सिम्पली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड तुम्हाला तिकडे बुकमध्ये नाही दिलाय, सो अटॉमिक साईज मात्र तुम्हाला तीन गोष्टी जास्त फोकस करायच्या आहेत. एक म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर, सेकंड इज द अटॉमिक साईज, अँड थर्ड इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज न्यूक्लिअर चार्ज? सी, आपण इकडे थोडंसं अटॉमिक रेडियस बद्दलचे फॅक्टर्स काय असतात ते पण डिस्कस करून घेऊया, जस्ट फॉर 2 मिनिट्स. ओके, ही शेल जी आहे विच इज के शेल, एल शेल, एम अँड एन. ओके, so number of shell as the atomic number size increases with increasing number of shells, so number of shells is directly proportional to the atomic size. जेवढी जास्त atomic size increase होणार आहे तेवढे number of shells जसे increase होणार आहे, तुमचे atomic radius पण काय होणार आहे? सिम्पली increase होणार आहे. सो तुम्ही हे शॉर्टकट मध्ये लिहू शकता, number of shells is directly proportional to the atomic size. आता बघा न्यूक्लिअर चार्ज काय असतो. विथ ऍडिशन ऑफ, आता हे फॅक्टर्स अफेक्ट करतात ऍटॉमिक रेडियस वरती. न्यूक्लिअर चार्ज विथ ऍडिशन ऑफ प्रोटॉन्स, इट्स जस्ट अ शिल्डिंग इफेक्ट. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, आज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अटॉमिक साईज डिक्रीजेस. सिम्पली याचा इन्व्हर्स मध्ये त्याचा ट्रेंड असतो. आता न्यूक्लिअर चार्ज तुमच्या बुकमध्ये कम्प्लिटली एक्सप्लेन नाही केलाय, तुम्हाला फक्त अटॉमिक साईजच्या रिलेटेड दिलंय. आता न्यूक्लिअर चार्ज जो आहे, न्यूक्लिअर चार्ज जसा इन्क्रीज होणार आहे तशी तशी अटॉमिक साईज काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. कारण हे काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. नंबर ऑफ शेल्स आणि अटॉमिक रेडियस आर द डायरेक्टली प्रपोर्शनल. जेवढे जास्त नंबर ऑफ शेल वाढतील तेवढी त्याची अटॉमिक रेडियस वाढणार आहे. पण इथे न्यूक्लिअर चार्ज काय असतो? एक्झॅक्टली उलटा ट्रेंड असतो. ओके, जर आज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अटॉमिक साईज डिक्रीजेस. वॉट इट, हा ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जरी तुम्हाला नसेल तरी पण इट इज जस्ट इन्व्हर्सली ऑफ द अटॉमिक साईज या अटॉमिक रेडियस. ठीक आहे, व्हॉट इट, व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते? सिम्पली इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करण्याची जी कॅपॅसिटी असते, कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सेकंड इज द अटॉमिक साईज, ॲज द नंबर ऑफ शेल इन्क्रीजेस अटॉमिक साईज इन्क्रीजेस. आता नेक्स्ट पॅरामीटर जर बघायचं आहे विच इज मेटॅलिक कॅरेक्टर. सो टायटल द्या.
आता मेटॅलिक कॅरेक्टर साठीचा ट्रेंड मी लिहून देते, तो तुम्ही इथे लिहायचा आहे. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. फ्रॉम लेफ्ट टू राईट, decreasing positivity and metallic character. जसं जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे तसं तसं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सेकंड, फ्रॉम या तर डाउन टू द ग्रुप, increasing electropositivity and metallic character. ओके, सो दोन्ही ट्रेंड तुम्ही लिहून घ्यायचे मेटॅलिक कॅरेक्टर साठीचे. मेटॅलिक कॅरेक्टर इज सिम्पली रिॲक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मेटल, मेटल्सची रिॲक्टिव्हिटी ऑलरेडी तुम्ही लोअर क्लासमध्ये स्टडी केली बघा. मोस्ट रिॲक्टिव्ह कोण असतो तुमचा, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, हे जे आहे ते विच इज मोर रिॲक्टिव्ह. आणि खाली कोण असतात तुमचे, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, जे हायड्रोजनच्या खाली असतात. हायड्रोजनच्या खाली जे जेवढे पण इलेमेंट्स प्रेझेंट असतात ते काय असतात, ते आर लेस रिॲक्टिव्ह. आणि वरती जे असतात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हे जे इलेमेंट्स आहे, झिंक, फेरस, हे दिस इज द रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि मेटॅलिक कॅरेक्टर इज सिम्पली रिॲक्टिव्हिटी दाखवते, रिॲक्टिव्हिटी शो करतो मेटल साठीची. कारण मेटल्सची कॅपॅसिटी काय असते की तो काय करत असतो, इलेक्ट्रॉन लूज करत असतो केमिकल रिॲक्शन साठी. ओके, आता तिकडे लिहून घ्यायचंय मेटॅलिक कॅरेक्टर डाऊन टू द ग्रुप इन्क्रीज का होतं त्याचं रिझन आपल्याला तिकडे लिहायचंय. सो राईट डाऊन द रिझन. लिखो, मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस डाउन अ ग्रुप metallic character increases down the group because काय होणार आहे, because atom gets larger, adding electron shell, atom get larger, adding electron shells, which increases the distance. जेवढे जेवढे शेल्स वाढणार तेवढं काय होणार, त्याचं आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स इन्क्रीज होणार, विच increases the distance and shielding between the nucleus and the outermost shell. याचा outermost electrons. Shield means माहिती आहे ना तुम्हाला, shield to protect. And making them easier to lose their ionization enthalpy and increases electropositivity and increases
electropositivity. So positivity means simply की पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स किंवा पॉझिटिव्ह आयन्स जी बनवण्याची जी कॅपॅसिटी असते टू ॲबिलिटी फॉर्म टू पॉझिटिव्ह आयन्स, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे की स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स पुल करण्यासाठीची जी ॲबिलिटी असते, विच इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. गॉट इट? ओके. आता नेक्स्ट ट्रेंड आपण लिहिणार आहे, विच इज फॉर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. चलो, राईट डाऊन. फॉर non-metallic character from left to right काय होत असतं? It increases electronegativity and non-metallic character. जसं जसं तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाणार आहे, तुमचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. राईट डाऊन दिस ट्रेंड. डन. चलो, नेक्स्ट इज फ्रॉम टॉप टू बॉटम या तर फ्रॉम डाउन टू द ग्रुप decreases electronegativity, decreases electronegativity and non-metallic character काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. सो हे दोन्ही ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवायचे, फ्रॉम डाउन टू द ग्रुप अँड फ्रॉम लेफ्ट टू राईट. लिखो. आता मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये जसे इलेक्ट्रॉन्स काय करतात? लूज करतात. तसं इकडे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये गेन साठीच असतं. ओके, की इलेक्ट्रॉन्स गेन करण्यासाठी, टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन्स, आणि काय फॉर्म करत असतात? नेगेटिव्हली चार्ज आयन्स फॉर्म करतात. म्हणून इथे काय घेतो आपण? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडर करतो. ओके, म्हणजे असे कुठले इलेमेंट्स आहे जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फाइंड करू शकतात? ओके, येस, साईडला सरकते. हा, आता खाली एक स्टेटमेंट लिहायचंय. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हॅज अन टेंडन्सी, non-metallic character has a tendency to gain electrons and form negative ions. To gain electrons and forms negative ions. सांगा रे, नेगेटिव्ह आयन्सला काय म्हणतात? जो चार्ज पार्टिकल नेगेटिव्हली चार्ज असतो त्याला काय बोलतात? काय टर्म असते त्याच्यासाठी? अनायन्स. व्हेरी गुड, अनायन. Okay, got it? Simply, it has the ability to form the negatively charged ions called as the anions,
आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मध्ये इट हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयन्स विच इज कॉल्ड ॲज द कॅटायन्स. ओके, सो द लास्ट पार्ट ऑफ युअर चॅप्टर इज this is done. Next is the gradation in halogen family. पहिले मला सांगा, हॅलोजन फॅमिलीमध्ये कुठले कुठले इलेमेंट्स बिलॉंग करतात? फटाफट आन्सर करायचे. किंवा कुठल्या फॅमिलीला, कुठल्या ग्रुपसाठीला हॅलोजन फॅमिली बोलतात? Which group called as the halogen family? Yes, correct. Very good. Group 17 is called as the halogen family. आता या हॅलोजन फॅमिलीमध्ये कुठले कुठले इलेमेंट्स बिलॉंग करतात? कोणाला सांगता येईल कुठले कुठले इलेमेंट्स हॅलोजन फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात? फॉर एक्झाम्पल, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हे सगळे काय तुमचे हॅलोजन्स आहे. आता इकडे स्टेटमेंट लिहायचंय, टायटल द्यायचे आणि हे 2-3 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे. इकडे लिहून घ्या. All of them has general formula. त्यांचा जो जनरल फॉर्म्युला असतो विच इज X2. आता X ऍज कन्सिडर ऍज अ हॅलोजन्स. X ला तुम्ही काय कन्सिडर करता? हॅलोजन, एनी हॅलोजन. जसं की फॉर एक्झाम्पल मध्ये काय येणार? Cl2, Br2, F2, I2. आता ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्या कॅरेक्टरिस्टिक्स मी इथे लिहिते. फर्स्ट इज द फ्लोरीन, F2 and Cl2 are the gases. ओके, ह्या त्याच्या फिजिकल स्टेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. ब्रोमीन, ब्रोमीन कुठल्या फॉर्म मध्ये असतो रे? सॉलिड, लिक्विड की गॅस? मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये हे ऑलरेडी एक्सेप्शन तुम्ही शिकलेत की ब्रोमीन काय असतो. येस, करेक्ट. ब्रोमीन काय असतो? लिक्विड फॉर्म मध्ये असतो. ब्रोमीन इज अ लिक्विड. दिस इज अकेला नॉन मेटल विच इज प्रेझेंट इन द लिक्विड फॉर्म. अँड लास्ट इज द आयोडीन इज सॉलिड. तर या ज्या फिजिकल स्टेट आहे या मात्र तुम्हाला लक्षात ठेवायच्या, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, ग्रुप 17 कॉल्ड एज द हॅलोजन फॅमिली. ऑल ऑफ दे हॅव काय असतो त्यांचा जनरल फॉर्म्युला? X2. आता हा जो X आहे विच इज कन्सिडर फॉर द हॅलोजन्स, म्हणजे तुमचा जो केमिस्ट्रीमध्ये जो X यूज केलेला असतो पिरियडिक टेबलमध्ये, तो काय कन्सिडर करायचा असतो तुम्हाला? हॅलोजन ऍज अ कन्सिडर करायचा आहे. मग जनरल फॉर्म्युला तुमचा X2 आहे. मग बाकीचे जे इलेमेंट्स आहेत ते कसे बनतील? Cl2, Br2, F2 अँड I2. आता त्याच्या फिजिकल स्टेट्स काय? तर F2 अँड Cl2 आर द गॅसेस. कोणत्या फॉर्म मध्ये असतात ते? गॅसियस फॉर्म मध्ये असतात. Br2 कुठल्या फॉर्म मध्ये असतो? लिक्विड. आणि आयोडीन कुठल्या फॉर्म मध्ये असतो? सॉलिड. सो गॉट इट. सो दीज आर द 3 phases ऑफ द मॅटर, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड द गॅसेस. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं फटाफट. झालं असेल तर सांगा. डन? ओके, येस. सो ओव्हरऑल आता आपण काय शिकलो ते जस्ट एक तुमचा चॅप्टर इथे संपलाय. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असतात ते आपण डिस्कस करूया. की तुम्हाला जे डॉबिनर्सचे ट्राईड्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, लॉ ऑफ ऑक्टेव्हचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो आहे त्याचे काय मेरिट्स आणि डिमेरिट्स होते हे क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल कोणत्या बेसिसवरती अरेंज केलेला,
ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, असे काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील. आता ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती अरेंज केलेला ॲटॉमिक नंबर. ओके, सो त्याच्यानंतर आपण बघितलं मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय असतो, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये जे ब्लॉक्सला डिवाइड केलंय ग्रुप्स मध्ये आणि पिरियड्स मध्ये, हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्हाला ते ग्रुप्स लक्षात ठेवायचे आहेत की ग्रुप 1 साठी कुठला वर्ड आहे, विच इज अल्कली मेटल्स. ग्रुप 2 कॉल्ड ॲज द अल्कलाइन अर्थ मेटल्स. रिसेंटली आता आपण बघितलं की ग्रुप 17 काय असतात, ग्रुप 17 तुमचे हॅलोजन फॅमिली असते, ग्रुप 16 तुमची ऑक्सिजन फॅमिली असते. सो मेरिट्स, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, त्याच्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो लॉ आहे तो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज द, तुम्ही जे पिरियॉडिक सिटी किंवा पिरियॉडिक फंक्शन्स किंवा ज्याला ट्रेंड्स आपण म्हणू, त्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज, मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे तीनच ट्रेंड तुम्हाला आहेत. बाकी बरेचसे ट्रेंड असतात, त्याच्यामध्ये 3 ट्रेंड तुम्हाला जास्त फोकस केलेत. महत्वाचं म्हणजे व्हॅलेन्सीज वरती पण एमसीक्यू क्वेश्चन्स पडू शकतात की कुठल्या ग्रुपसाठीची व्हॅलेन्सी कुठे असते, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्या ग्रुपसाठीचं असतं. तर हे सगळं ओव्हरऑल तुम्हाला स्टडी करायचंय. ओके, त्याच्यानंतर हा लास्ट वाला जो पार्ट आपण बघितला हॅलोजन फॅमिली मधला, त्याच्यामध्ये पण क्वेश्चन्स बनवू शकतात की Cl2 कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, ब्रोमीन कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. असे छोटे मोठे बरेचसे क्वेश्चन्स या चॅप्टर वरती फॉर्म होऊ शकतात. सो तुम्हाला एकदम लाईन टू लाईन हा चॅप्टर तुमच्या टेक्स्टबुक मधनं रीड करायचा, सो तुम्हाला आणखी जास्त कळेल. ओके, सो तुमचे काही डाऊट्स असेल तर ते विचारा. आपण एक 2 मिनिटं तुमचे काही डाऊट्स असेल तर घेऊया. आफ्टर 2 मिनिट्स विल स्टॉप. चला, तुमचे काही डाऊट्स असेल तर सांगा. आपला चॅप्टर इथे संपलाय. एनी डाऊट? शुअर? सो ग्रुप्स आणि एलिमेंट्स लक्षात ठेवायचे, कुठल्या ग्रुपमध्ये कुठले इलेमेंट्स प्रेझेंट असतात, मेटॅलिक कॅरेक्टरचा ट्रेंड काय असतो, त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण व्यवस्थित रीड करायचे. आणि शेल्सची कॅपॅसिटी लक्षात ठेवून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करता आलं पाहिजे. ओके, समजलाय सगळ्यांना? ओके, सी, विल स्टॉप हिअर. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तुमचा केमिकल इक्वेशन वाला, केमिकल रिएक्शन इक्वेशनचा चॅप्टर, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. ओके, सो चलो बाय, हॅव अ गुड डे.